तर मग मैत्रिणींनो, आज आहे ना दही न टाकता नाही इनो टाकता आपण आज ढोकळा बनवूया, तो पण चाळणीमध्ये. त्यासाठी 1 कपभर मी इथे पाणी घेतलेलं आहे, साखर, 1 मोठा लिंबूचा रस आणि चवीपुरतं मीठ टाकून पाण्याचा छान घोळ बनवून घेतलेला आहे. नंतर इथे मी बेसन घेतलेलं आहे, बेसन चाळणीने चाळून घ्यायचं आहे जेणेकरून गुठळ्या होणार नाही. नंतर ते पाण्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. 1 मोठा चमचाभर तेल टाकून त्याला 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. तोपर्यंत मी ते एक चाळणी घेतलेलं आहे, त्याला खाली पेपर लावून घेतलेलं आहे. नंतर ते पीठ घ्यायचं आहे, एक अर्धा स्पून आपला रेग्युलर सोडा टाकायचा आहे. नंतर हे बॅटर चाळणीमध्ये टाकून त्याला 20 मिनिटं बेक करून घ्यायचं आहे. बघा चाळणीमध्ये सोपा आणि सुंदर एकदम स्पंची असा डोसा तयार होतो. एकदम नवीन पद्धतीने आणि खायला पण खूप छान लागतो. नंतर फोडणी तयार करून घ्यायची आहे. आपली मिरची, कढीपत्त्याची फोडणी याच्यावर टाकून घ्यायची. दही न वापरता एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने स्पंची असा ढोकळा तयार झालेला आहे. चला तर मग तुम्हीही करून बघा आणि आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.